स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखेडे. राहुल गांधींनी बँगलोरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक असा विस्फोट केला की त्याच्यात पूर्ण देशात हलचल झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही छोट्या छोट्या चुका आमच्याकडनं झाल्या. जिवंत माणसांना मेलेलं कसं दाखवलं वगैरे वगैरे हे सगळं आता निवडणूक आयोग मानतंय. इथे ते म्हणत नाही की तुम्ही अफिडेव्हिट द्या, पण राहुल गांधीला एका मूर्खासारखं अफिडेव्हिट विचारतात, ज्या अफिडेव्हिटचं काही घेणं देणं नाही. राहुल गांधींनी बँगलोर सेंट्रलच्या महादेवपुरा कॉन्स्टिट्युन्सी मध्ये फक्त 1,00,000 पेक्षा जास्त बोगस मतदाता शोधून काढले. त्यांची लिस्ट ते कसे बोगस आहे हे सगळं दाखवलं. निवडणूक आयोग त्याच्यावर फॅक्ट चेक तर काही देत नाही. तुम्ही अफिडेव्हिट का केलं नाही म्हणून आम्ही फॅक्ट चेक देत नाही असं सारखं सांगतायत. पण बिहारमध्ये सुद्धा किती ठिकाणी तफावत आहे आणि किती म्हणजे आजतक सारख्या चॅनलनी जेव्हा फक्त एका वॉर्डमध्ये पाहिलं तर कितीतरी जिवंत माणसं फिरताना दिसली आणि फिरणारी माणसं मेलेली दाखवली असं त्यांनी त्या रिपोर्टमध्ये दाखवलंय. तसाच एक रिपोर्टर्स कलेक्टिव्ह म्हणून एक संस्था आहे आणि ती भारतातली पत्रकारिता मधली एक नामवंत इन्व्हेस्टिगेशन संस्था आहे. त्यांनी सुद्धा बिहारमध्ये फक्त एका विधानसभा कॉन्स्टिट्युन्सी मध्ये काही सर्वे केले. वाल्मिकी नगर कॉन्स्टिट्युन्सी आहे. तिथे त्यांना 1000 मतदाता असे सापडले की जे उत्तर प्रदेशमध्ये पण आहेत आणि बिहारमध्ये पण. फक्त एका कॉन्स्टिट्युन्सी मध्ये. आणि ही वाल्मिकी नगर कॉन्स्टिट्युन्सी जी आहे ही उत्तर प्रदेशच्या बॉर्डरला लागून आहे. त्यामुळे तिथले कितीतरी लाखांनी मतदाता, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, त्याचा जो इनिशियल रिपोर्ट आला त्यात असं 5,000 डबल मतदाता आहेत जे उत्तर प्रदेशमध्ये आहेत आणि जे बिहारमध्ये पण आहेत. आणि त्यांनी सांगितलं की कित्येक ठिकाणी जेव्हा तोच माणूस रिपीट होतो, फोटो तोच आहे, नाव तेच आहे, वडील किंवा पती तेच आहेत, पता फक्त बदललेला आहे. पता फक्त बदललेला आहे. आणि असे त्यांनी 5,000 केसेस शोधून काढल्या. आता काही त्यांनी उदाहरणं दिली. ही जी कॉन्स्टिट्युन्सी आहे वाल्मिकी नगर, हिचा जो आता SIR मध्ये इंटेन्सिव्ह सर्वे रिपोर्ट जो आलाय त्याच्यामध्ये त्यांनी काही उदाहरणं दिली आणि ती उदाहरणं अतिशय हास्यास्पद आहे. ती उदाहरणं म्हणजे फक्त नावाचं स्पेलिंग बदललं काही ठिकाणी, काही ठिकाणी फक्त कॉमा लावला 2 नावामध्ये आणि वेगळं नाव दाखवलं. आता उत्तर प्रदेशमध्ये सिसवा, पद्रुना आणि खाडा हे 3 विधानसभा क्षेत्र आहेत जे वाल्मिकी नगरला लागून आहेत बिलकुल. आता त्यांनी बिहारमध्ये सांगितलं की उदाहरणार्थ शेदीराम हे वाल्मिकी नगरमध्ये आहेत. त्याचं वय 45 दाखवलं. त्याच्या जो इमिजिएट नातेवाईक आहे त्याचं सुखलराम आणि त्याचा एपिक नंबर जो आहे UIM 3397304 हा दिला. मग पुढे हा छेदीराम 45 वर्ष वय आणि त्याचा नातेवाईक सुद्धा सुखीराम हा वेगळ्या एपिक नंबर सोबत
तिथं त्याचा उत्तर प्रदेशमध्ये खाडा असेंब्लीमध्ये त्याचा एपिक नंबर TWZ35026795 हा आहे. हे काय की उदाहरणं दिले त्यांनी. काही ठिकाणी वयात 1-2 दिवसाचं 1-2 वर्षाचं अंतर दाखवलंय. काही ठिकाणी नावाच्या स्पेलिंग मध्ये यूच्या जागी डबल ओ केलंय. आता एक शबनम खातून आहे. आता निवडणूक आयोगाच्या डाटाबेस जो आहे त्याच्याप्रमाणे ती सिसवा कॉन्स्टिट्युएन्सी उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात आहे. तिथं ती रजिस्टर आहे आणि तिचा एपिक नंबर NDL 1943968 आहे. पुढे त्याची जो नातेवाईक दाखवला इस्तियाक अहमद आणि तिचं वय 33 आहे. पण बिहारमध्ये ती शबनम त्याच नावानी आहे आणि तिचं जे शबनम खातून आहे तर युपी मध्ये त्या खातूनचं स्पेलिंग KHATUN आहे, तर बिहारमध्ये KHATOON आहे. त्याचं जो नातेवाईक आहे तिचा इस्तियाक खान अहमद, तर इस्तियाक अहमद तसंच नाव आहे आणि वय सुद्धा 34च आहे. फक्त यूच्या जागी डबल ओ केलं आणि तिकडे मतदाता झाली. एक राम नारायण यादव आहे. त्याच्या वडिलांचं नाव मोहित यादव आहे. वय 39 वर्ष आहे आणि तो पांडुर्णा कॉन्स्टिट्युएन्सी उत्तर प्रदेशमध्ये आहे, कुशीनगर जिल्ह्यात. आता हा नामनारायण जो आहे हा तिकडे सुद्धा रजिस्टर्ड आहे वाल्मिकी नगरमध्ये. आणि तिथे त्याच्या वडिलांचं नाव मोहित यादव आहे आणि वय 38 आहे. म्हणजे तिकडे 39 वर्षाचं वय आणि इकडे फक्त 38 वर्षाचं वय, 1 वर्षाचं वय त्यांनी मागे पुढे केलं. आता खाडा कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये कुशीनगर जिल्ह्यात उत्तर प्रदेशमध्ये 40 वर्ष वयाचा एक हरिलाल कुशवा आहे. त्याच्या वडिलांचं नाव फेकू कुशवा आहे आणि तो वाल्मिकी नगरमध्ये हरिराम खुशवा आणि वडिलांचं नाव फेकू खुशवा आणि वय 40 वर्षाचं आहे. असे उदाहरणं शेकडो आहेत तुम्हाला सांगतो. फक्त एका उत्तर प्रदेशच्या ठिकाणी लागलेले, म्हणजे जे आरोप होते की 30 ते 40 लाख मतदाता या राज्यातनं त्या राज्यात शिफ्ट होतात. आणि जेव्हा ममता दीदींनी हे लक्षात आणून दिलं का त्यांच्याकडे काही मतदाता बंगालमध्ये हरियाणातले आहेत, तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितलं की अरे एपिक नंबर 1 असेल पण मतदाता वेगवेगळे असतात. मग ममताजींनी मतदाताही तोच, एपिक नंबरही तोच आणि सर्व, फक्त पत्ता बदललेला आहे त्या बाईकचा, की हरियाणामध्ये एका पत्त्यावर आहे आणि तिकडे पश्चिम बंगालमध्ये एका पत्त्यावर आहे. असे शेकडो घर, म्हणजे जर प्रत्येक राजकीय दलांनी महाराष्ट्रामध्ये फक्त जे निवडणूक हारलेली लोक आहेत त्यांच्याकडे मतदाता सूची असेल, ती सूची फक्त तुम्ही एक वेळा टॅली करून पहा. जसं आज तकनी फक्त एका वॉर्डमध्ये सर्वे केला तर तिथे 14 लोक मिळाली जिवंत, पण ती मेलेली आहेत. आणि जी आहेत जिवंत त्याला मारलेली दाखवली, आणि जी मारलेली आहेत ती लोक जिवंत आहेत, आणि जी मेलेली आहेत ती जिवंत दाखवली. आणि मग ह्या छोट्या चुका, 5,000 मतदाता इकडून तिकडे एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये उत्तर प्रदेशचे बिहारमध्ये, आणि ह्या छोट्या चुका. मग मोठ्या चुका कशाला म्हणतात हे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कमीत कमी सांगायला पाहिजे. आज रोखोकमध्ये इतकंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.